पण या तुमच्या चिडण्यातनं मला एक गोष्ट जाणवली की यापुढे मी तुम्हाला जेलस करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही. थँक्यू. किमयासारखी कोणीही माझ्या आयुष्यात यापुढे कधीच येणार नाही. किमया जेव्हा आजूबाजूला असायची तेव्हा तुमचा जो तिळपापड व्हायचा ना, मी अजूनही विसरू शकत नाही. आणि त्याच्यात ती पार्टी. एक मिनिट, काय झालं होतं त्या पार्टीत? नको मला. काय हवंय तुम्हाला? राजवडे हवेत, एक ग्लास समोर राजवडे. काही नाही. नाही खरं सांगा मला. फार काही नाही हो, काही नाही. नाही, तुम्ही म्हणाला होतात की मी काही केलं नव्हतं, पण मला असं वाटतंय काहीतरी केलं होतं मी. जाऊ दे ना स्वानंदी मॅडम, झाली आता ती पार्टी. प्लीज सांगा ना काय झालं होतं. काही नाही हो, फारसं काही नाही. पण किमया आली ते एका दृष्टीने बरंच झालं. त्या किमयामुळे तुम्ही खूप बोललात. काय म्हणत होतात? एक ग्लास राजवाडे म्हणजे काय? बापरे, म्हणजे काय करणार होतात एक ग्लास? बापरे, म्हणजे पण स्वानंदी मॅडम, तुम्हाला सांगू, त्या क्षणी तुम्ही हे म्हणल्यानंतर मला असं वाटलं तुम्हाला घट्ट मिठी मारावी. इतकं गोड बोलत होतात ना तुम्ही, असं कडकडून तुम्हाला मिठी घ्यावं असं वाटलं. पण म्हणलं आत्ता नाही. आत्ता तुम्ही शुद्धीत असल्यानंतर, आणि ते सुद्धा तुमची परवानगी घेऊन. गप्पा बसा. पण एक नक्की सांगेन की त्या रात्री तुम्ही माझे डोळे उघडले. माझ्या एक लक्षात आलं की तुमचं चिडणं हे फक्त चिडणं नाहीये, तर तुम्हाला आतमधनं खूप त्रास होतोय. आणि माझ्या मैत्रिणीला झालेला त्रास मी कसा बघू शकेन स्वानंदी मॅडम. त्यानंतर मी किमयाशी बोललो. ती सुद्धा बिचारी हे समजून घेऊन निघून गेली. खरं तर मी तेव्हाच काहीतरी करणार होतो, पण आपल्या घरामध्ये इतक्या विचित्र गोष्टी एका पाठोपाठ एक घडत होत्या की. खरंय हो, चिंगीचं केवढं काय काय झालं. तर चिंगी, अंशुमन, त्यानंतर अंशुमनचं एक वेगळंच लग्न, आणि त्यातून सावरत नाही तोपर्यंत अंशुमन आणि सुष्मिता. आणि वाईट असं वाटतंय की नेमकं त्याच काळात मला तुम्हाला सोडून लांब जायला लागलं. प्लीज वाईट नका ना वाटून घेऊ, काम होतं तुमचं, इट्स ओके. अहो, पण या काळात मी तुमच्या बरोबर नव्हतो ही बोच आता मला आयुष्यभर चढत राहणार. खरंच वाईट वाटून घेऊ नका, इट्स ओके. पण तुम्ही या काळामध्ये जी स्ट्रेंथ दाखवलीत ना स्वानंदी मॅडम, त्याचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. आधिरासाठी स्टँड घेतलात. तुमच्या बहिणीचा इतका मोठा धक्का पचवलात तुम्ही. ग्रॅनी इन लॉ, यू ये ना, बस. मी तुमच्यासाठी ज्यूस आणलाय. क्या? ज्यूस नकोय मला आता. का? पण तुम्ही ज्यूस घेता ना रोज. म्हणजे मी बघितलंय स्टाफला, ते तुम्हाला यावेळेस ज्यूस आणून देतात ना. घ्या, आता मी आणलाय. तुला पूजेला जायचंय ना, हे सगळं नको करत बसू तू. मी सांगितलं ना नंतर ग. ग्रॅनी इन लॉ, मी जाणारच आहे पूजेला, पण आता कुणीच नाहीये ना घरात. ताई पण नाहीये. आपला सगळा स्टाफ ना हाफ डे वर आहे. मग तुम्हाला जर ज्यूस हवा असेल तर कोण देणार? म्हणून मी आणला तुमच्यासाठी. अगं, त्याच्यासाठी तू तुझी सगळी कामं बाजूला ठेवलीस का? नसते पाहिलं एक दिवस ज्यूस, काय झालं असतं? का उगीच तू? पण मी आता आणलाय ना तुमच्यासाठी. घ्या ना ज्यूस. मला माहिती की तुम्ही नाराज आहात माझ्यावर. तुम्हाला मी नाही आवडत. कुठून कुठे पोचलीस ग तू? तसंच आहे ग्रॅनी इन लॉ. तुम्हाला ना माझं आणि अंशुमनचं लग्न आवडलेलं नाहीये, आणि आता मी ज्यूस करून आणलाय तर तुम्ही माझ्या हातचं काहीच घेणार नाही का? अगं, तू आवडत नाहीस वगैरे असं काही नाहीये ग. पण कधी कधी ना तू तुझ्या ताईशी ज्या प्रकारे बोलतेस ना, मला नाही आवडत बाई. अगं, ती ताई आहे ना तुझी, ती तुझ्या भल्याचाच विचार करते, पण तू सारखी भांडतेस तिच्याशी ग. ते नाही. ओके ग्रॅनी इन लॉ, आता मी नाही करणार, प्रॉमिस. हा, खरंच? पण ज्यूस घ्या ना आता. मला खरंच बरं वाटेल तुम्ही ज्यूस घेतल्यावर. कारण मला नोकरी ज्यूस आता, पण आता तू एवढ्या प्रेमाने देतेस तर मग मी नाही कसं म्हणणार नाही का. चल घेते. हा, थोडा कडवट लागतोय ग का असं? हा का? ते लिंबू असेल ना त्याच्यात, म्हणून वाटत असेल. पण लिंबामुळे म्हणजे कडवट कसं होईल ग? हा का? हा, ते खूप हेल्दी एलिमेंट्स घालतात ना, तर त्यामुळे कधी कधी असं कडू लागतं. काय
माहिती ते काही काही सीड्स असतात किंवा कुठलं तरी पावडर असते ना, मग त्याच्यामुळे लागत असेल. तू म्हणतेस तर असं. खरं तर खूप वेळा असं वाटलं की मनातलं तुम्हाला सांगून टाकावं, पण धाडसच होईना. मग असं वाटायचं की तुम्ही का नाही तुमच्या मनातलं बोलत आहात. माझ्यात तर धाडसच नव्हतं. म्हणजे मी प्रयत्न केला होता पण बापरे, मला जमणारच नव्हतं ते. मी जाम मिस केलं तुम्हाला स्वानंदी मॅडम. मी पण. पहिल्यांदा मला असं जाणवलं की तुमच्याशिवाय मी काहीही नाही. असं म्हणतात की एखादा माणूस तुमच्यापासून लांब असल्यानंतर त्याची त्याची किंमत तुम्हाला कळते. तेव्हा कळली मला. तासन तास मी माझ्या फोन मधल्या फोटोला बघत बसायचो, त्याच्याशी मनातलं बोलायचो. हो. असं वाटायचं की सगळं तुमच्या भाषेनं मनातलं बोलून मोकळं व्हावं, पण सांगण्याचं धाडस कुठे होत होतं. पण निकिता आणि आनंदला माझ्या मनाची अवस्था माझ्यापेक्षा सुद्धा जास्त कळली. त्यांनी मला पुश केलं म्हणून मी हे धाडस केलं. आणि मी तुम्हाला तोंडावर पाडलं. हो, हो, मान्य करते मी, चूक झाली माझी. पण घ्या ना समजून. मला सुद्धा वटपौर्णिमेचा मुहूर्त गाठायचा होता ना, म्हणून उत्तर राखून ठेवलं होतं.